सो तुम्हाला हरिद्वारमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोकल ट्रान्सपोर्ट भेटतील. इकडे तुम्हाला EV रिक्षाज आणि अशा हात सायकली म्हणजे जे चालवलेल्या माणसांनी चालवलेल्या सायकली ज्या असतात त्या तुम्हाला पाहायला भेटतील. मी आता तशाच एका रिक्षामध्ये बसलेलो आहे आणि मी माझ्या हॉटेलपासून जातो आहे मनसा देवीला. कारण हरकी पोरी जी आहे त्याचा मी संध्याकाळी जाणारच आहे गंगा आरतीसाठी. म्हणून मी विचार केला की मी मनसा देवीला आधी जाईल. केबल काटण्यावरती जायचं. मी आता सध्या राहत होतो तो एरिया होता रेल्वे स्टेशनपासून अगदी 900 मीटरवरती माझं जे हॉटेल होतं तिकडे मी चेक इन केलं होतं. आणि तुम्हाला जी EV रिक्षा आहे त्याच्यावरती तुम्हाला 20 रुपये घेतील मनसा देवीपर्यंत. नॉर्मली सगळीकडेच तो रेट आहे इथे. रास्ता इधर है. म्हणालो तसं खूप कन्फ्युजिंग रस्ता आहे. अगदी रेल्वे पटरी पण क्रॉस करावी लागते. रोपवे तिकीट. सो आपण आतमध्ये आलेलो आहेत आणि मला मनसा देवी आणि चंडी देवी या दोन्ही ठिकाणाचं 534मध्ये कंबाईन तिकीट भेटलं आहे. ज्याच्यामध्ये मला मनसा देवीवरून चंडी देवीपर्यंतचा ट्रान्सपोर्टसुद्धा भेटलेला आहे. आणि हे एक प्रकारे स्पेशल तिकीट असल्यासारखं आहे. बट इट्स गुड. तुम्हाला तिकडे सेपरेट मनसा देवीसाठी सुद्धा तिकीट भेटतं सिंगल. चंडी देवीचं तुम्हाला घ्यायचं का नाही तुमची चॉईस आहे. तिकडे असं तुमचा एक फोटो काढला जातो बॅकग्राऊंडवरती, ग्रीन बॅकग्राऊंडवरती. आणि तुम्हाला असं एक तिकीट दिलं जातं अर्बन खटोलाचं फोटो क्लेम कार्ड. याच्यावरून तुम्ही तुमचा जो फोटो इथे काढला आहे तो क्लेम करू शकता. आपला जो राटपाळणा असतो तसाच हा एक्सपिरियन्स आहे. तेवढंच की राटपाळणा गोल फिरतो. हे सरळ वरती घेऊन जातं आपल्याला. सुपर डुपर अमेझिंग एक्सपिरियन्स. मस्ट ट्राय गाईज. कधी पण याल मस्ट ट्राय. तुमच्या फॅमिलीला तर बिलकुल हा एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे. मस्ट ट्राय मस्ट ट्राय. आता दर्शनासाठी जातो आहे मी मनसा देवीच्या. सो असा एक वेगळा मार्ग आहे. जे रोपवेने येतात त्यांच्यासाठी, जे चालत येतात त्यांच्यासाठी वेगळा मार्ग आहे. अशा प्रकारे आपण मनसा देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता चंडी देवीच्या दर्शनासाठी जातोय. तुम्ही माझ्यासोबत माझ्या मुंबईपासूनच्या प्रवासापासून आत्तापर्यंत इथपर्यंत आहात. चंडी देवीच्या दर्शनासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. असंच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी आणि पुढील माझ्या या सोलो ट्रिपच्या भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि एक सिरीज असणार आहे. जर तुम्ही पहिला भाग बघितला आहे तर दुसरा भाग तुम्हाला बघावाच लागेल. म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युएशन दिसेल. सो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.